आज कसं मी टॉप बॉक्स नाही लावलं ना बाईकला, त्यामुळे या लोकांना माहितीच नसेल की बाजूनी कोण जातोय. यु नो, समहाऊ 35 नंतर मला असं वाटतं आय एम स्लोली बिकमिंग लाईक माय डॅड. ब्रेकफास्ट राईडला मी आलोय, 10:30 वाजले पण अजून ब्रेकफास्ट पण नाही केला, गाणी नाही ऐकली, ब्रेकफास्ट नाही केला, नुसता गाडी चालवतोय मी. काय विषय ना, काय समजत नाही हो परेशराव, क्या रायडर बनेगा रे तू. सुप्रभात मित्रांनो, मी परेश प्रकाश शिंदे, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनल स्टोरी ऑन व्हील्समध्ये. आणि थँक्यू सो मच, खूप चांगला प्रतिसाद होता मागच्या व्हिडिओला, त्याच्या मागच्या व्हिडिओला, त्याच्या मागच्या व्हिडिओला. गेले 4-5 व्हिडिओ आहेत ना, जबरदस्त चाललेत आपल्या यूट्यूबवरचे. सो थँक्यू सो मच. सगळं तुमच्यामुळे काहीतरी नवीन ट्राय करतोय, नवीन स्टाईल ट्राय करतोय आणि ती सगळी तुम्हाला आवडते हे बघून बरं वाटतं. व्हिडिओची फ्रिक्वेन्सी थोडी लेट का होईना येते, पण असंच असतं ऑफकोर्स की तुम्हाला जर का क्वालिटी हवी असेल तर थोडंफार फ्रिक्वेन्सीमध्ये कॉम्प्रोमाइज करावं लागतं. रायनॉक्सकडून काही गोष्टी त्यांनी माझ्यासाठी पाठवल्यात ज्या मी पुढच्या राईडमध्ये यूज करणार आहे, ज्या येणारी जी एक्स्ट्रीम राईड होणार आहे, ज्याचं मी थोडेसे क्लिप्स दिले होते. बाईक सर्व्हिसिंगला दिलेली आहे, लालपरीला सर्व्हिस दिलेली आहे, तिची मेजर सर्व्हिसिंग ऑलमोस्ट झालेली आहे. आता त्याच्यामध्ये काय काय झालं ते पण सांगतो. फ्ल्युइड्स सगळे चेंज झाले. फ्ल्युइड्स म्हणजे तुमचं कूलंट आलं, ऑइल झाले, ब्रेक फ्ल्युइड झालं, म्हणजे सगळे जे लिक्विड्स असतात बाईक्समध्ये ते सगळे रिप्लेस झालेले आहेत. ऑइल्स चेंज झालेलं आहे, फिल्टर्स चेंज झालेले आहेत, ऑइल फिल्टर टू बी व्हेरी प्रिसाईज, कारण एअर फिल्टर आपला BMCचा आहे त्यामुळे तो क्लीन करून पुन्हा टाकलेला आहे. केबल्स रिप्लेस केलेले आहेत. येस, या सगळ्या गोष्टी चेंज झालेल्या आहेत. नवीन टायर्स, जबरदस्त टायर आहे. आता फक्त फीडबॅक बघायचा, माझा एक्सपिरियन्स, मला फक्त अनुभव घ्यायचा की नक्की कसा परफॉर्म करतो. पण टायर्स चेंज झालेत, त्याचे थ्रेड्स वगैरे बघून तर भारी वाटतं. लालपरी ऑलमोस्ट सेट आहे, जस्ट आणलेली आहे, तिला आजच आणले. ओके, सो हे एक फ्लीज आहे, फ्लीज म्हणतात त्याला. रायडिंग जॅकेटच्या आतमध्ये थोडंसं हे वॉर्म मटेरियल आहे. रायनॉक्सनी ग्लव्स पाठवलेत मला, तर ह्या ग्लव्सचं नाव आहे ड्राय आईस. वॉटरप्रूफ ग्लव आहे, इन्सुलेटेड आहे ह्याचं मटेरियल, म्हणजे आतमध्ये हवा वगैरे जात नाही आणि गरम राहतो हात. फायनली नॅव्हिगेटर टँक बॅग आलेली आहे. सो ही आहे नॅव्हिगेटर टँक बॅग. नॅव्हिगेटरची टेल बॅग आपल्याकडे ऑलरेडी आहे आणि ती मी माझ्या घाटानुभवच्या दुसऱ्या पर्वात मी यूज केली होती, तुम्ही बघितलं असाल. ती सुपर्ब टेल बॅग आहे. त्यानंतर त्याचीच नॅव्हिगेटर सिरीजची ही टँक बॅग आहे. ॲक्च्युली मला ही तेव्हाच मिळाली असती, तेव्हा ती अवेलेबल नव्हती, स्टॉकमध्ये नव्हती, म्हणून रायनॉक्सनी पाठवली नाही. ओ, वेपर प्लो बालाका लावा पण आहे. ह्याच्यात फोन ठेवायचा, हे नॅव्हिगेटर आहे. नॅव्हिगेटरचं म्हणजे ही जी टँक बॅग आहे ना, ह्याच्यावरती लागतो हा असा, याच्यात फोन ठेवू शकतो. शनिवार रविवार 2 दिवस आहेत आपल्याकडे. आज शुक्रवार आहे, शुक्रवार रात्रीचे 11:15 वाजलेत. रॅपअप करतो सगळं, झोपूया. सकाळी जेव्हा डोळा उघडेल तेव्हा बाईकला सेल्फ द्यायचा आणि राईड करून यायचं. 5:59 एक्झॅक्ट 6 वाजले रिफ्यूल करायचं. हर हर महादेव. बाजी कुसुंबेश्वर समजायच्या नावानं चांग. एवढी सुंदर बाईक आहे, मस्त सगळं. नवीन टँक बॅग, एवढं परेश शिंदे स्टोरी ऑन व्हील्स, द ग्रेट स्टोरी ऑन व्हील्स. न्यू टायर्स, टायर तर बघा, एवढं सगळं छान असताना ह्याला पण होती लागली. हा बघ, दिसतंय का? इकडची आणि इकडची जो कनेक्टर असतो ना वायर, तीच पडली. म्हणजे काय बोलणार आता, ह्याचं काय करू मी? गोळा बनवू, गोळा. एनिवे, बघू आता आज फिक्स होत आहे का, नाही तर टोचन घेऊन घरी जाऊया परत ठाण्याला, टेक्निशियनकडे फिक्स करूया आणि मग उद्या परत राईड करूया. 7 वाजलेत. काल एक्झॅक्ट 6 वाजता राईड चालू केलेली, काम 25 झालं होतं. अर्धा तास झालं आहे फक्त राईड चालू करून. आणि समोरचं दृश्य बघा, ओ सुप्रभात. ही सुप्रभात अशी तर अशी छान सूर्योदय झाला आहे. पाहिजे कसं आहे माहिती आहे का, जर का रात्री उशिरा झोपलो ना तर सूर्योदय असा सिटीमध्ये बघायला लागतो. जर का लवकर झोपलो तर लवकर उठता येतं, आणि लवकर उठलो की मग लवकर राईड सुरू करता येते. आणि लवकर राईड सुरू केली की असा हा सनराईज आहे ना, कुठल्या तरी सीनिक लोकेशनला, चांगल्या हायवेवरती किंवा कंट्री साईड रोडवरती कुठल्या तरी घाटात सुंदर इथे बघता येतो. अरे रायनॉक्सने ग्लव्स दिले, ते घातलेच नाही. तेच ब्रेकिंग करायलाही राईड करतोय मी आणि तेच घातले नाही. मी ना कुठे जायला लागलोय काही कळत नाही बाबा. ब्रेकफास्ट राईड 2025ची पहिली ब्रेकफास्ट राईड करायला निघाला तो आहे, पण कुठे जाणार, कुठे जाऊन थांबणार, कुठे जाऊन ही ब्रेकफास्ट राईड होणार, कुठल्या लोकेशनवर जातं काहीच माहीत नाही आहे. मी सकाळी विचार केलेला निघताना नाशिक साईडला जाऊ, पण नाशिक हायवेचं काम जोरात चालू आहे, फुल कन्स्ट्रक्शन, ट्रॅफिक असतं. नंतर विचार केला गुजरात साईडला जाऊ, पण तिकडे पण काम चालू आहे. राहतो हा एकच पर्याय, तर इथून आपण लोणावळ्याला जाऊ शकतो, नाहीतर मग पाली मार्गे आपण ताम्हिणी किंवा मुळशीला जाऊ शकतो.
नाहीतर मग अलिबागला जाऊ शकतो, नाहीतर मग रोहा वगैरे करून आपण तिकडे कोकणात पण जाऊ शकतो, दिव्यागर वगैरे. हा जो शेप आहे ना हा महत्त्वाचा आहे, कारण हे 2 बोटं आहेत ना ही लिव्हरवर असतात आणि ही 2 बोटांनी ग्रिप पकडली जाते. ते कोण कोण ब्रेक लिव्हर किंवा क्लच लिव्हर पकडायला 1 बोट वापरतात, कोणी सगळी 4 बोटं वापरतात. मी ही 2 वापरतो कारण ग्रिपवरती सगळा गेम आहे बॉस. ऑफरोडचा, स्नोचा, स्लशचा सब ग्रिप के ऊपर है भाई. जाऊ जाऊ नको 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 परेश नको. खूप दिवसांनी मी सोलो राईडला आलो ना. ॲक्च्युली मला पण आठवत नाही मी लास्ट सोलो राईड कधी केलेली. आपली जी मोठी राईड आहे ज्यासाठी हा सगळा 8 तास चालू आहे त्या राईडचे ब्लॉग्स येतील. आणि मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं यार, सो सॉरी, पण तसे ब्लॉग नाही येणार, डे वाईज ब्लॉग नाही येणार. मला आता तसे ब्लॉग बनवायला मजा नाही येत आहे. अगर मज़ा नहीं आ रहा है तो मज़ा नहीं आ रहा है भाई, तो कुछ नहीं कर सकते. पण मला मजा नाही येत आहे. तर ब्लॉग आपल्या घाटानुभव स्टाईलमध्ये असणार आहे. एकच व्हिडिओ असणार आहे पूर्ण 10 दिवसाचा, पण तो जो असणार आहे ना असं त्या 10 दिवसाचं असं सगळं काढून त्या व्हिडिओमध्ये टाकणार आहे मी असं मस्त. यार टार्गेट फिक्सेशन जो प्रकार आहे ना पोरांना कसं होतं काय कळत नाही रे. एवढे वर्ष मी राईड केले, टच वूड कधी होऊ नये, पण मला कधीच नाही आलं. म्हणजे कॉर्नर करताना, हायवेचं असताना, हायवे हिप्नोसिस किंवा टार्गेट फिक्सेशन कधीच नाही आलं मला. मे बी मी तेवढा अलर्ट असेल किंवा जे काय, पण पोरांना कसं होतं आजकालच्या काय समजत नाही राव. मे बी राईड करताना ना राईड सोडून बाकीचे सगळे विषय त्यांच्या डोक्यात गरंगळत असतील. ते तर आपल्या पण गरंगळत, पण राईडवर फोकस असतोच ना. किती पण उंगल्या केल्या ना ते बघा तरी पण राईड करताना रोडवरती फोकस हा असलाच पाहिजे की. आणि तसं नसला मग अशा नवीन टर्म येतात. टार्गेट फिक्सेशन. आज बरेच रायडर बघायला भेटतात. आज कसं मी टॉप बॉक्स नाही लावलं ना बाईकला, त्यामुळे या लोकांना माहितीच नसेल की बाजूनी कोण जातो आहे. ऐसा सुमडी में निकल जाएंगे ना आपण बाहेर. राईड करताना असे छोटे छोटे थॉट्स येतात ना, त्याच्यापैकीच एक थॉट आला मला. पण जे कोणी कॉन्टेंट क्रिएटर आहेत त्यांना थोडेसे चॅलेंजेस फेस करावे लागतात आता लॉंग फॉर्मॅट व्हिडिओज मध्ये. ऑडियन्स पण काहीतरी एक्सपेक्ट करते जे पुरवता येत नाही आहे. बट खरं सांगू इंट्रोस्पेक्ट करायला पाहिजे भाई. प्रत्येकाने आपापला स्वतः के गिरेबान में झाक के देखना पडेगा. सी पर्सनली मला काय वाटतं, मी आय एम व्हेरी सॅटिस्फाईड विथ माय कॉन्टेंट क्रिएशन जर्नी व्हेन इट कम्स टू यूट्यूब अँड इंस्टाग्राम. मला माहिती आहे मी काय तीर नाही मारला आणि मला माहिती आहे मी काय असं फालतू पण नाही करत आहे. त्यामुळे मी सॅटिस्फाईड आहे. जेव्हा मी स्टार्ट केलं होतं कॉन्टेंट क्रिएशन तेव्हा विथ 0 एक्सपेक्टेशन स्टार्ट केलं होतं. हे मला आवडतं म्हणून मी करत होतो. अरे उंबरखिंडला आलो आंबा जरा. नमस्कार राज. सो कॉन्टेंट क्रिएशन जेव्हा स्टार्ट केलं होतं तेव्हा मी 0 एक्सपेक्टेशनने स्टार्ट केलं होतं. आता पण 0 एक्सपेक्टेशन आहे. तेव्हा पण मी आवड म्हणून करत होतो, आता पण आवड म्हणून आहे. त्यामुळे व्ह्यूज येतील नाही येतील त्याने फरकच नाही पडत आहे. पण वेळोवेळी चेंज करणं स्वतःला गरजेचं आहे. म्हणून मी म्हटलं ना स्वतः के गिरेबान में जाके देखना पडेगा की नक्की भाई काय सीन आहे, आपण कुठे कमी पडतोय का. बिंग अन ऑडियन्स त्यांना एक गोष्ट बघून बोर होतं. आणि तुमच्यातला जो क्रक्स आहे ना, आता फॉर एक्झाम्पल माझं मोटो व्लॉगिंग लोकांना आवडतं. आता त्यात मी ट्रेकचे व्हिडिओ पण टाकतो की ते पण लोक बघतातच की. पण आत्ता तर तुम्ही बघाल की मागच्या 1-4-5 महिन्यामध्ये मोटो व्लॉगिंगचा एक नवीन पैलू, थोडंसं फिल्म मेकिंग त्यामध्ये ॲड करून एक नवीन एक्सपिरियन्स, एक वेगळा अनुभव देण्याचा प्रयत्न करतो आहे. सिन्स हरिश्चंद्रगडाचा व्हिडिओ झाला, घाटानुभव 1 झाला, घाटानुभव 2 झाले, त्यानंतर आता गावी गेलेलो तो व्हिडिओ झाला. काहीतरी त्यामध्ये आहे. सो तो काहीतरी जे वेगळं आहे ते आणण्याचा प्रयत्न करणं आणि त्यासोबत जे आपला निश आहे, जो आपलं मूळ आहे ते न सोडणं. आय थिंक या 2 गोष्टी आहेत. बट विथ ड्यू रिस्पेक्ट टू द क्रिएटर्स, जे कोणी आत्तापर्यंत खूप छान करत आले आहेत त्यांच्या जर्नीमध्ये, मला म्हणजे माझ्याकडून सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तुम्ही सगळे मोठे व्हा. पण ज्यांना खूप असं वाटतं डिमोटिवेट फील करतायत त्यांच्यासाठी मी आवर्जून सांगू इच्छितो की रिलुक. सुरुवात केलेली तेव्हा तुम्ही काय अप्रोचने सुरुवात केलेली, आता तुम्ही कुठे आहात आणि काहीतरी मिसिंग असणार आहे. त्याशिवाय हे असं होत नाही, डीप येत नाही. डीप येणं, तो ॲक्सेप्ट करणं, त्यावर काम करणं आणि पुढे जाणं, हेच आपण करू शकतो. आणि थोड्याशा एक्सपेक्टेशन ना कमी ठेवायच्या. एक्सपेक्टेशन कमी ठेवले ना आयुष्य सुंदर होतं.
खूप सुंदर होतं. राईड करताना मनामध्ये येणाऱ्या विचारांपैकी अजून एक विचार तुम्हाला सांगतो. हल्ली ना 35 नंतर आयुष्यात बरेच बदल येत आहेत. हळूहळू का होईना आयुष्य थोडंसं बदललं आहे भाई लोक. रोज सकाळी वॉकला जातो आहे, जिमला जातो आहे, व्यायाम करतो आहे, मेडिटेशन करतो आहे आणि यु नो समहाऊ 35 नंतर मला असं वाटतं आय एम स्लोली बिकमिंग लाईक माय डॅड. 35 नंतर हे सगळं अनुभवतो. 35 नंतर असं पण वाटतंय की बाई इट्स ओके, काही गोष्टी नाही झाल्या तरी चालेल. इट्स ओके, लेट गो करायला शिकलो आहे, म्हणजे शिकतोय आता मी. इट्स ओके टू हॅपन एनिथिंग इन लाईफ. इट्स ओके. आता मी ज्या ठिकाणी जाणार आहे ना ते आहे इथून 1600 किलोमीटर, म्हणजे जिथून माझी राईड ॲक्च्युअल राईड चालू होणार आहे ते आहे मुंबईपासून 1600 किलोमीटर. ओके, मग तोच विचार करतोय मी बाईक शिफ्ट करू किंवा बाईक चालवत घेऊन जाऊ, यामध्ये कन्फ्यूज आहे. आणि मला 1600 किलोमीटर करायचे तर आयडियली 2 दिवसात झाले पाहिजे, पण मी करू की नको. आता 1600 किलोमीटर आपण जर का राईड केली तर तेवढीच बॉडी फटिंगमध्ये असणार, थोडी टायर्ड असणार आणि ॲक्च्युअल राईड त्यापुढे एक्स्ट्रीमवाली चालू होणार, तर मग अजून त्रास नको व्हायला. म्हणूनसाठी मी कन्फ्यूज आहे की नक्की करायला काय पाहिजे. कसं आहे, लांब राईड आणि लांब केस इट कम्स विथ देअर ओन चॅलेंजेस. लांब राईड बघायला मजा येते, पण ती करण्यासाठी मनाची किती तयारी करायला लागते, फिजिकली तुम्ही किती स्ट्रॉंग असावे लागतात, या गोष्टींबद्दल कोणी बोलत नाही. आणि लांब केसांचं पण तसंच आहे. विचार करा ना, 20 ते 22 तास हेल्मेट घालून जर का तुम्ही राईड करता तर आतमध्ये केसांची हालत काय होत असणार. सो ते केस ड्राय होणं किंवा मग ते फिझी होणं आणि मग ते केस तुटणं, केस गळती, हे सगळे म्हणजे होणारच ना. हे सगळे कॉमन इश्यूज आहेत आम्हा बायकर्सना. आता माझे मोठे केस आहेत, त्याच्या मागचं रिझन असं नाही टोटली म्हणणार, पण त्याची काळजी घेतो मी. मागचे 2 वर्ष मला बराच त्रास झाला होता. आणि माझा अजून एक मित्र आहे रायडर फ्रेंड, त्याचे पण मोठे केस आहेत. त्यांनी मला सजेस्ट केलं होतं काही प्रोडक्ट्स, तर ते यूज केल्यानंतर आता हेअर हेल्थ खूप चांगली आहे आणि हेअर रुटीन पण खूप चांगलं आहे. सो ॲट दॅट टाईम ही हॅज सजेस्टेड मी मामाअर्थ रोजमेरी शॅम्पू अँड कंडिशनर. आणि ट्रस्ट मी, इट वॉज अ गेम चेंजर फॉर मी. ही ऑल्सो मेन्शन की मामाअर्थ त्यांच्या कस्टमरच्या फीडबॅककडे खूप लक्ष देतात आणि ओव्हरऑल प्रोडक्ट क्वालिटी आणि एक्सपिरियन्स इम्प्रूव्ह करतात ओव्हर द पिरियड ऑफ टाईम. आणि इफ यू गाईज रिमेंबर, तुम्ही जर का माझे 1-1.5 वर्षाचे व्हिडिओ चाललात ना, तर त्यामध्ये मामाअर्थचे बरेचसे प्रोडक्ट मी सुद्धा तुम्हाला रिकमेंड केले होते. आता या शॅम्पू कंडिशनरमध्ये ना मेथी दाणे आहेत ना, मेथीचे दाणे आणि रोजमेरी यासारखे घटक वापरले गेलेत, ज्यामुळे जो हेअरफॉल आहे तो कमी होतो आणि केसांची ओव्हरऑल हेल्थ किंवा स्ट्रेननेस, शाईननेस ही जरा प्रकारात वाढते. आणि तो चेंज आहे ना, तो शिफ्ट फ्रॉम बिफोर टू आफ्टर तो तुम्हाला लगेच बघायला मिळतो. हेअर रुटीन युजली मी फॉलो करतो. एक 2 ते 3 दिवसातून मी प्रॉपर हेअर वॉश आणि कंडिशनर करतो. त्यानंतर हेअर वॉश करायच्या दिवशी आधी एक 4-5 तास आधी थोडं हेअर ऑइलनी मसाज करतो स्काल्पला आणि त्यानंतर मग हेअर वॉश करतो. सो आपल्यापैकी कुणाचे मोठे केस असतील आणि त्यांना काही इश्यूज येत असेल ना, तर नक्कीच आय हायली रिकमेंड की ही प्रॅक्टिस चालू करा आणि त्याच्यासोबत मामाअर्थचं रोजमेरी कंडिशनर अँड शॅम्पू हे तुम्ही यूज करू शकता. जायचं कुठनं मामाअर्थचे हे दोन्ही प्रोडक्ट मेडचे सर्टिफाईड आहेत, म्हणजे ज्याच्यामध्ये हार्मफुल केमिकल्सचा वापर केला गेला नाही आहे. केसामध्ये ड्रायनेस खूप आहे, फिझीनेस खूप आहे, केस गळती होते, हे सगळे इश्यूज जर का तुम्हाला पण असतील तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करा मामाअर्थचा रोजमेरी शॅम्पू अँड कंडिशनर. यू गाईज कॅन फाइंड दिस प्रोडक्ट ऑन मामाअर्थ ऑफिशियल वेबसाईट. त्याच्या व्यतिरिक्त फ्लिपकार्ट, अमेझॉन, नायकावरती सुद्धा हे प्रोडक्ट अवेलेबल आहेत. मामाअर्थशी बोलून मी तुमच्यासाठी 20% डिस्काउंटची अरेंजमेंट केली आहे. तुमच्या स्क्रीनवर जो कोड दिसतो तो तुम्ही यूज केलात तर तुम्हाला 20% डिस्काउंट मिळणार आहे ऑफकोर्स. गाईज पुढच्याच आठवड्यात ना कोकणात जातो आहे मी, तर ऑफकोर्स लालपरी नसणार आहे कारण लालपरीला उद्या किंवा परवा मला शिफ्ट करायचं आहे. पण पुढच्या आठवड्यात मला कोकणात जायचं आहे. प्रणवच्या गावची जत्रा यावी. आता बाईकचा जुगाड काहीतरी करतो. जर का बाईकचा जुगाड किंवा बाईकची अरेंजमेंट नाही झाली तर मग आपण कारनी वगैरे जाणार आहे. पण पुढच्या आठवड्यात कोकणात जाणार आहे मी. आज ना राईडमध्ये एवढा झोन आउट झालो आहे ना मी की गाणी ऐकली नाही आहेत मी सकाळपासून. आता 10:30 वाजले आहेत. कॅन यू इमॅजिन, मी गाणी ऐकली नाही आहे. म्हणजे एक सोलो राईड किती महत्त्वाची असते. मला गाणी ऐकायला प्रचंड आवडतात. मी आज गाणी ऐकत नाही आहे. स्वतःसोबत टाईम एवढा एन्जॉय करतो आहे मी. ताम्हिणीचे रोड्स आणि ताम्हिणीचा निसर्ग पावसात काय दिसतो ना रे. यावर्षी राहिलंच हो आपलं ताम्हिणी फिरायचं. पुढच्या वर्षी आपण नक्की करू. या पावसाळ्यात मी महाराष्ट्र सोडून जात नाही बघा. गेल्या वर्षी मी घाटानुभवाच्या शूटिंगमध्ये बिझी होतो म्हणून मला हे सगळं करता आलं नाही. पण यावर्षी आपण करू नक्कीच. बऱ्याच गोष्टी करायच्या आपल्याला. भाई लोक CBR 650 लॉन्च झाली, बघितली की नाही. होंडा फॅनबॉय 650 फायनली तिच्यामध्ये TFT डिस्प्ले आला बाबा.
कॉर्नर. चलो, ही फेमस खिंड तांबिणीची. बंदर साहब नका येऊ, नका येऊ, नका येऊ. काय बोलणार तुम्हाला. कॉर्नर आहे राईट वाला तो पण. चलो मजा येईल. ब्रेकफास्ट राईडला मी आलो आहे. 10:30 वाजले पण अजून ब्रेकफास्ट पण नाही केला. गाणी नाही ऐकली, ब्रेकफास्ट नाही केला, नुसता गाडी चालवतोय मी. काय विषय ना, काय समजत नाही हो परेशराव. क्या रायडर बनेगा रे तू. केव्हा तरी पाहते उलटून रात गेली, चुकले मिटून डोळे, हरवून रात गेली, केव्हा तरी पाहते. स्मरल्या मला न तेव्हा माझ्याच गीत पंक्ती, मग ओळ शेवटांचे हसवून रात गेली, केव्हा तरी पहाटे. या रावजी तुम्ही बसा भाऊजी, कशी मी राखू तुमची मर्जी. बसा भाऊजी. तुम्हा बघून डावा डोळा झाकला गो, तुम्हा बघून डावा डोळा झाकला. पडदाला जायचा, पडदाला जायचा, पडदाला जायचा. ये चल ना तिकडे. तुझ्या आईला तुझ्या हलक्यात घेतो का रे हब. सरते शेवटी ब्रेकफास्ट करायचा मुहूर्त मिळालेला आहे. आणि हे बघा मी काय ब्रेकफास्ट करतोय. छान छान गरमागरम मिसळ आहे. अशी तर्री होते जी त्यावर. हाय 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 हाय. सर पाव नको ना. पाव नको, फक्त एक वडा. मिसळ टेस्ट करून बघूया कशी आहे. वडा पण आलेला आहे. फायनली मुहूर्त मिळाला ब्रेकफास्ट करायचा बाबा. ॲक्च्युली ना आज डुग्गूचा वाढदिवस आहे, त्यामुळे मला संध्याकाळी सगळ्यांना घरच्यांना घेऊन जोगेश्वरीला जायचं आहे. सो आणि आजच नेमकी माझी ब्रेकफास्ट राईड लांबवली. सो हे सगळं करून घरी पोचून मग पुन्हा सगळ्यांना घेऊन फंक्शनला जायला निवांत आहे. फायनली ब्रेकफास्ट झाला आहे आणि आता 11 वाजलेले आहेत. रिटर्न जर्नी चालू झालेली आहे. इथूनच परत जसं आलो तसंच जातो आहे. आधी विचार केलेला पुण्यातून जाईन किंवा मग लोणावळ्यातून जाईन, पण नको इथूनच जाऊया. जरा घाई आहे. 1 वाजेपर्यंत तरी घरी पोचायचं आहे. मग जेवण वगैरे आराम करायचा आहे. मग 4च्या दरम्यान पुन्हा जोगेश्वरीला जायचं आहे. डुग्गूचा बड्डे आहे, तर बरेच सारा धावपळ आहे आज. बट ठीक आहे, एनिथिंग फॉर राईड. ही राईड गरजेची होती. ब्रेक इन करायचं होतं. थोडंसं मन मोकळं झालं तुमच्यासमोर, बरं वाटलं. सगळी कामं झालेली आहेत. पुढच्या वीकमध्ये अजून एक राईड आहे. राईड असेल किंवा ड्राईव्ह असेल पण होईल. आणि त्यानंतर आपली मोठी राईड जी मी डिस्कस केली होती ती. सो लेट्स गो, निघूया. काही कारणास्तव जर का तुम्हाला हा आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल
तर शो सम लव्ह इन द फॉर्म ऑफ लाईक्स अँड कॉमेंट्स. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी परेश रजा घेतो तुम्हा सर्वांची. स्टोरी विथ सायनिंग ऑफ. स्टे ऑसम, राईट सेफ अँड एन्जॉय युअर लाईफ. थँक्यू. तू काय आहेस ग? काल एवढा राग आलेला ना तुझा, असं वाटत होतं थोबडावा धरून. पण आज प्रेम पण येतं. मजा आली, मजा येते राईड करायला. हां.